नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्यांसाठी आपण इथे क्वेश्चन अनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि अशा प्रकारचा आपला आजचा हा जो पार्ट आहे तो 38वा पार्ट आहे. तर बघा 37 पार्ट ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत आणि खूप छान प्रकारे आपण क्वेश्चनचं इन डिटेलमध्ये अनालिसिस देखील घेतलेलं आहे, जे की तुम्हाला यूट्यूबवर तरी कुठे भेटणार नाही, एवढं सुंदर आपण अनालिसिस केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? तर बघा हा जो आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे, तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पूर्वेकडे वरती भंडारा गोंदिया आहे आणि खाली जी गडचिरोलीचं भाग आहे, तर या गडचिरोलीमध्ये अशा प्रकारे ह्या इथे भामरागड टेकड्या आहेत. म्हणजेच आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे, गडचिरोली. तर भामरागड टेकड्या गडचिरोलीच्या एकदम दाट जंगलाचा जो भाग आहे तिथे आहेत आणि येथे कोणत्या वस्ती आहेत तर आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहेत. तसंच हा पाहायला गेलं तर नैसर्गिकदृष्ट्या खूप असं उपयुक्त आहे, परंतु नक्षलग्रस्त एरिया पण आहे. पुढचा तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झालेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 6 प्रशासकीय विभाग, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा राज्यातील हे प्रशासन सुलभ करण्यासाठी अशा प्रकारे महाराष्ट्राची 6 विभागात विभागणी केलेली आहे आणि प्रत्येक विभागात वेगवेगळे जिल्हे आहेत, तसंच विभागीय आयुक्त, हे सगळं जे आहे ते प्रशासनाच्या सोयीसाठी केलेले आहे. म्हणजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा डॅश डॅश ठिकाणी आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन करबुडे मार्गे. करबुडे जो आहे तर तिथे सर्वात जास्त लांबीचा बोगदा आहे. करबुडे बोगदाला कोकण रेल्वेवरील सर्वात लांब आणि तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण पण बोगदा आहे. वरतून ह्याचं काही दिसत नाही, खाली बोगदा गेलेला आहे असं वाटत पण नाही, इतकं म्हणजे असं इतकं तांत्रिकदृष्ट्या डोकं लावून हा बोगदा बनवलेला आहे. डोंगर रांगातून मार्ग काढण्यासाठी अभियांत्रिकी काम करून तो तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रामध्ये पहिली सूतगिरणी डॅश डॅश यांनी आणि डॅश डॅश साली सुरू केलेली आहे? तर बघा एक जरी रिकामी जागा माहिती असेल तरी आपण ह्याचं उत्तर काढू शकतो. तर कोणी काढलेली? कावसजी दावर यांनी काढलेली आहे सूतगिरणी, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जरी डेट माहिती नसेल आणि कावसजी दावर हे माहिती असेल तरी आपलं ऑप्शन करेक्ट येते. तर 1854 मध्ये अशा प्रकारे ही सूतगिरणी सुरू झालेली आहे आणि हिला मुंबईतली पहिली सूतगिरणी म्हणून ओळखलं जातं. तसंच यामुळे महाराष्ट्राला बराचसा फायदा झालेला आहे. औद्योगिक विकासाची सुरुवात देखील झालेली, रोजगार निर्मिती आणि व्यापार देखील वाढलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन माझगाव गोदी. तर बघा माझगाव गोदीमध्ये अशा प्रकारे युद्धनौका बांधल्या जातात. ही भारतातली महत्त्वाची जहाजबांधणी गोदी आहे. तसंच येथे भारतीय नौदलासाठी आधुनिक युद्धनौका आणि पाणबुड्या देखील तयार केल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर बघा श्री संत तुकडोजी महाराजांची जी समाधी आहे ती मोजरीला आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तुकडोजी महाराजांची समाधी अमरावती जवळील, हे कुठे आहे तर अमरावती जवळ आहे, हे मोजरी येथे आहे. त्यांनी भजन कीर्तन आणि ग्रामविकास कार्यात समाज जागृती केली. तसंच त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ देखील प्रसिद्ध आहे त्यांचा. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट आहे? तर बघा खंबाटकी घाट ट्रिक्स लक्षात ठेवायची, पुणे बंगळूर मार्गावर आहे. 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. खंबाटकी घाट कुठे? साताऱ्याजवळ आहे हा, आणि पुणेपासून बंगळूर जो मार्ग आहे तर कराडच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे आणि यावर हा घाट आहे. वळणावळणामुळे तो प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि थोडा अवघड देखील घाट आहे. खंबाटकी घाट खांबे टाकत जाणारा घाट असं लक्षात ठेवायचं. कुठे आहे तर पुणे ते बंगळुरू मार्गे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? तर बघा रत्नागिरीत स्थित नाही म्हणजे रत्नागिरीत नसणारा गरम पाण्याचा झरा कोणता आहे तर तो आहे वज्रेश्वरी. मग राजवाडी, आसवली आणि उन्हेरे हे तिन्ही पण रत्नागिरीत आहे. वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा कुठे आहे तर हा आहे ठाणे जिल्ह्यात. ठाणे जिल्ह्यात. अशा प्रकारे ह्या झऱ्यावर देखील प्रश्न येत असतो आपल्याला. तर काही ठराविक झरे जे आहेत त्यांची यादी बनवून ते लक्षात ठेवायला हरकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया, झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे काश्मीर हिमालय, म्हणजे सेकंड ऑप्शन. तर बघा काश्मीर हिमालय मध्ये झास्कर, लडाख आणि काराकोरम या हिमालयीन रांगा आहेत आणि ह्या उंच तसंच थंड पर्वत रांगा आहेत आणि या भागात हिमाच्छादन विरळ, तर लोकसंख्या आणि
लोकसंख्या पण विरळ आहे, तसंच हवामान कसं आहे ते कठोर आहे एकदम, कारण तिकडे जास्त प्रमाणात बर्फवृष्टी होत असते, त्यामुळे तिथलं हवामान कसं आहे कठोर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला जातो? तर याचं करेक्ट आन्सर आहे 86वी घटना दुरुस्ती, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा 86वी घटना दुरुस्ती कधी झाली होती हे पण लक्षात असू द्या. तर ही झाली होती 2002ला 86वी घटना दुरुस्ती, आणि हिनंच शिक्षणाचा अधिकार पण दिलेला आहे. आणि आर्टिकल पण लक्षात असू द्या. आर्टिकल म्हणजे कलम, आर्टिकल म्हणजे काय तर कलम आहे 21A. हे जे कलम आहे हे यामध्ये समाविष्ट केलं, आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क बनवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे 368 आर्टिकल जे आहे ते भारतीय संविधानातलं हे कलम आहे 368, आणि यामध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे. म्हणजे कोणताही कायदा करायचा असेल किंवा कायद्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर जेव्हा घटना दुरुस्ती केली जाते ही आर्टिकल 368ला धरून केली जाते. संसद विशेष बहुमताने आणि काही बाबतीत राज्यांच्या अनुमोदनाने घटना दुरुस्ती केली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली? तर प्रभारी राष्ट्रपतीची जबाबदारी कोणी सांभाळली होती? तर एम हिदायतुल्ला, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मुख्य न्यायाधीश एम हिदायतुल्ला यांनी अशा प्रकारे काही काळ भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम केले होतं, आणि उपराष्ट्रपती अनुपस्थित होते मुख्य न्यायाधीशाकडे. उपराष्ट्रपती अनुपस्थित असल्यावर मुख्य न्यायाधीशाकडे ही जबाबदारी जात असते, त्यामुळे यांच्याकडे अशा प्रकारे ही जबाबदारी आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन वाचून घेऊया. लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व, कारण लोकसभेचे जे निर्वाचित सदस्य असतात ते पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी असतात, तसंच राज्यसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे तिन्ही देखील यामध्ये सहभागी असतात. ऑप्शन करेक्ट असल्यामुळे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे डॅश डॅश होते? तर कोल्हापुराचे समाज सुधारक कोण आहे असं आता खूप अभ्यास केला आणि काही वाचन केलं तरी पण काही काही क्वेश्चन आपल्याला येत नसतात, परंतु कोल्हापुरात कोण होतं, कोणी समाजसेवा केली होती, आपण लगेच पाहिलं की सांगू शकतो. बघा पहिलं ऑप्शन आहे श्रीमंत आप्पासाहेब, दुसरा आहे राजर्षी शाहू महाराज, तिसरा आहे चौथे शिवाजी महाराज आणि चौथा ऑप्शन आहे श्रीमंत जयसिंगराव. तर ह्याचं करेक्ट आन्सर आपण काय करणार, म्हणजे श्रीमंत जयसिंगराव असं पण वाटू शकतं, परंतु राजर्षी शाहू महाराज जर ऑप्शनमध्ये असेल तर आपण यांनाच टिक करायला हरकत नाही, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सामाजिक न्याय, शिक्षण, आरक्षण आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनेक सुधारणा केल्या, त्यामुळे ते समाज सुधारक म्हणून पण ओळखले जातात आणि समाज सुधारणा चळवळीचे ते अग्रदूत ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? तर महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती बॉम्बे असोसिएशन, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि याची स्थापना केव्हा झाली होती? तर ती झाली होती 1852 मध्ये. खूपदा बॉम्बे असोसिएशनची स्थापना पण विचारलेली आहे, त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. 1852 मध्ये स्थापन झालेली बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती. तसंच ती ब्रिटिश शासनाला मराठी समाजाच्या मागण्या आणि प्रश्न मांडण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. उद्देश काय होता हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सन 1854 मध्ये यांनी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरू केली? तर हा क्वेश्चन डबल झालाय, कावजिदावरच आहे त्याचं आन्सर, डबल क्वेश्चन झालेला आहे आपला. तर असू द्या काही फरक पडत नाही, तेवढीच रिव्हिजन होईल. कावजिदावर यांनी मुंबईत 1854 साली पहिली कापड गिरणी सुरू केली. यामुळे काय झालं, काय सांगितलं होतं मी, तर महाराष्ट्राला औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली होती. तसंच रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढला होता. ग्रामीण भागातली लोक मुंबईला जाऊन त्यांना रोजगार मिळत होता, रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती, यामुळे बराच फायदा देखील झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर ते कुठे नाही, तर ते नाही पुण्याला. मग औरंगाबाद म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील खंडपीठ आहे, नागपूरमध्ये देखील खंडपीठ आहे आणि पणजीमध्ये देखील खंडपीठ आहे. तर तुम्ही म्हणाल पणजी तर गोव्याची राजधानी, मग तिथे कसं काय खंडपीठ? तर तिथे देखील खंडपीठ आहे मुंबई उच्च न्यायालयाचं, फक्त नाही ते पुण्याला.
पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? तर पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? केसर-ए-हिंद. पंडिता रमाबाई कोण होत्या? तर एक सामाजिक कार्य, स्त्री शिक्षण आणि महिलांच्या उत्थानासाठी केलेलं त्यांनी भरपूर कार्य केलं होतं आणि या कार्यासाठीच ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाईंना केसर-ए-हिंद हा सन्मान देखील दिला होता. त्या एक सोशल वर्कर म्हणायला हरकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा कोणी व कोठे केली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी ही घोषणा केली होती. आणि कोठे केली होती? तर ही केली होती येवला, म्हणजे नाशिक येथे येवला आहे, तर येथे ही घोषणा त्यांनी केली होती. दोन्ही माहिती असणं गरजेचं आहे, कारण इथे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेला आहे, परंतु कोठे केली हे फिक्स माहिती हवं दोन्हीपैकी एक, तर ते आहे येवलेला. अशा प्रकारे त्यांनी घोषणा केली होती. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांनी 1935 मध्ये अशा प्रकारे ही घोषणा केली होती. कधी? 1935 मध्ये येवला येथे यांनी ही घोषणा केली होती आणि हिंदू समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. म्हणून त्यांनी हा अशा प्रकारे ऐतिहासिक निर्णय त्यांनी व्यक्त केला होता. कारण हिंदू धर्मामध्ये त्या कालामध्ये खूप जास्त प्रमाणात अस्पृश्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जायची, त्यांना खूप तुच्छतेची वागणूक दिली जायची, त्यांना स्पर्श करणं पण त्या काळी खूप म्हणजे गुन्हाच होता एक प्रकारचा. अशा प्रकारे तसंच पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे स्वामी दयानंद सरस्वती, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी अशा प्रकारे हे विधान केलेलं आहे. यांनी पुराणातली वर्णव्यवस्था तसंच अंधश्रद्धा यांना मान्य नव्हती, त्यामुळे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. तसंच त्यांनी हे विधान त्या विरोधातूनच व्यक्त केलं होतं. ते समाजसुधारक आणि समानतेचे पुरस्कर्ते होते, त्यामुळे त्यांना हे अशा प्रकारे जे भेदभाव व्हायचा किंवा लोकांना काही लोकांनाच उच्च वागणूक होती आणि तेच अशा प्रकारे ग्रंथ वगैरे लिहायचे आणि पूर्ण समाजाला अंडर ठेवायचे, म्हणून त्यांनी अशा प्रकारे त्याचा विरोध दर्शवला होता. पुढचा प्रश्न पाहूया. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅश डॅश म्हणाले? तर वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं कोणी म्हटलं होतं? तर लॉर्ड मोरलेनं म्हटलं होतं, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतीयांचा स्वराज्याचा आग्रह आणि मोरलेला अवास्तव वाटत असल्याने, म्हणजे हा जो आग्रह आहे तो मोरलेला कसा वाटायचा? अवास्तव आहे. कारण मोरले जो होता त्याला वाटायचं की हे भारतीय काहीतरी वेड्यासारखं मागत आहेत, आपण काही इथून जाणार नाही. परंतु त्यांची ही जी मागणी होती तिलाच त्यांनी तीव्र होत गेली. तेव्हा ह्यांनी असं प्रकारे उद्गार काढले होते की चांदोबाची मागणी आहे, यांची जी मागणी आहे ती चांदोबाची मागणी आहे, म्हणजेच कधी न भेटणारी गोष्ट आहे ही, असं त्याला वाटायचं. मग हा ब्रिटिशांचा भारतीय आंदोलनाचा अवमानकारक उल्लेख अशा प्रकारे तो करत होता. बघा, पुढचा प्रश्न पाहूया. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राम लाईन डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंत टाकली गेली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कलकत्ता ते आग्रा, म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हा जो क्वेश्चन आहे पोलीस भरतीला तर येऊन गेलेलाच आहे, परंतु बऱ्याचदा कंबाईन एक्झाम जी आहे MPSCची त्याच्यामध्ये पण येऊन गेलेला आहे. त्यामुळे कलकत्ता ते आग्रा इथे अशा प्रकारे ही पहिली टेलिग्राम लाईन टाकलेली आहे. आणि कोणी टाकली होती? ते लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये टाकलेले. काही फॅक्ट्स लक्षात असू द्या. लॉर्ड डलहौसी पहिली टेलिग्राम लाईन कलकत्ता ते आग्रा. मग आता केव्हा टाकली होती? तर कालखंड काय होता? तर लॉर्ड डलहौसीचा कालखंड जरी माहीत असेल तरी तुम्ही याचं आन्सरला टिक करू शकता. परंतु हा कालखंड आहे 1851 मध्ये भारतातली ही पहिली टेलिग्राम लाईन टाकली गेलेली. त्यामुळे दळणवळण सोपं झालं, दळणवळणाला वेग आला, प्रशासन अधिक कार्यक्षम देखील बनलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं? तर बघा, कशाला मॅग्ना कार्टा म्हटलं जातं शिक्षणाचा? तर ते आहे वुड्सचा खलिदा. वुड्सचा खलिदा केव्हा झाला होता? तर तो झाला होता 1854ला. वुड्सचा खलिदा केव्हा झाला असा पण प्रश्न खूपदा येऊन गेलेला आहे आणि त्यावेळेस 4 ऑप्शनमध्ये डेट दिसल्या की आपल्याला कन्फ्युजन होतं. त्यामुळे 1854 ही जी डेट आहे ती फिक्स लक्षात असू द्या. वुड्सचा खलिदा कशासाठी होता? तर भारतीय शिक्षणाची पायाभरणी करणारा महत्त्वाचा एक दस्तावेज मानला जातो. यामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची अशा प्रकारे रचना करण्यात आली आणि ती विकसित करण्यात आली. त्यामुळे शिक्षणाला म्हणजे शिक्षणाचा हे एक आधारस्तंभच मानलं गेलं. वुड्सच्या खलितानुसार भरपूर शिक्षणाच्या पद्धती जी आहे ती एक संरचना ठरवली गेली. तसंच पुढचा प्रश्न आहे, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर विद्यापीठ कायदा आहे रॅले कमिशनच्या शिफारशीवर. रॅले कमिशन म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रॅले कमिशन कधीच आहे?
1904चा विद्यापीठ कायदा तर रॅले कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे आणि या कायद्यानुसारच काय झालं तर विद्यापीठावर सरकारचा नियंत्रणाधिकार वाढवला गेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली होती ॲनी बेझंट यांनी, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, ॲनी बेझंट. ॲनी बेझंट यांनी कधी केली होती तर ती केली होती 1898 मध्ये वाराणसी येथे. कुठे केली होती असा पण प्रश्न येऊ शकतो, वाराणसी. बघा मित्रांनो, ह्या ज्या फॅक्ट्स आहेत हे लक्षात असू द्या. वाराणसी येथे अशा प्रकारे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना झाली होती. नंतर हेच संस्थान काशी हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेचा आधार बनलेलं आहे. कशाचं तर ते पण लक्षात असू द्या, काशी हिंदू विद्यापीठ. आता हे काशी हिंदू विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इन डिटेलमध्ये अनालिसिस आणि जे सर्व एक्झामसाठी उपयुक्त असे क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. परंतु तुम्ही पोलीस भरतीचं टार्गेट ठेवलं असेल आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर पूर्ण GSचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही या व्हिडिओवर सोडून द्या. जर तुम्ही व्हिडिओ रोजचे रोज पाहत असाल तर तुम्हाला GSसाठी दुसरे क्वेश्चन करायची पण गरज नाही. एवढं मी डिटेलमध्ये तुम्हाला देत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.